नमस्कार, WH न्यूज के खोज खबर में आपका स्वागत है। मैं हूं विजय खवसे। हम रहते हैं खबरों के आगे, खबरों के पीछे, खबर छुपाते नहीं दिखाते हैं। आइए देखते हैं आज की आपके शहर की विशेष खबर क्या है। क्या आपके मकान की छत टपक रही है? बारिश में हर बार यही परेशानी। अब और नहीं, IBL एक्रेलिक केमिकल्स लेकर आया है छत टपकाव बंद करने का पक्का और असरदार सॉल्यूशन। यह फेक न्यूज़ और WH न्यूज़ में आपका स्वागत। मैं ख्वाजा कबीर नागपुर से, लेकिन इस वक्त भंडारा में मौजूद हूँ। जैसे कि भंडारा में मालूम है कि आज के दिन दो मोर्चे निकले हैं, इसी तरह एक मोर्चा और धक्कड़ मोर्चा निकला है। और यहाँ मोर्चे के जो कुछ पदाधिकारी थे, ये अंदर जिला अधिकारी से बात करके आए। आइए हम इनसे बातें करेंगे। क्या बात कार मोरी जी, क्या बात हुई आपकी जिला अधिकारी? किसानों के जो प्रमुख मांगे है उसमें धान का बोनस हो गया, कर्ज माफी होगी, ये प्रमुख मुद्दे थे। उसी के साथ जो जानवरों का जो बाजार भरता था बाजार समितियों में, जहाँ आके खेड़े पाड़े से लोग आते थे, ग्रामीण भाग से लोग आते थे और अपने जानवर अभी दूध नहीं देते या जो जानवर अभी निकामी हो गए हैं, उनको बेच के वो पैसे से नए जानवर खरीदते थे। साथ में वो पैसे से कुछ अपने घर की जरूरतें पूरी करते थे। वो बाजार अभी बंद हो गए हैं। उसका कारण है कि व्यापारी खरीदने नहीं आ रहे। अब व्यापारी इसलिए खरीदने आ रहे हैं कि उनके साथ मारपीट हो रही है, उनके साथ वसूली हो रही है करके व्यापारी नहीं आ रही है। और उसके वजह से एक बड़ा प्रॉब्लम किसानों को हो रहा है कि उनके जानवर, एक तो क्या है कि सरकार ने जितने भी वेटरनरी हॉस्पिटल थे जानवरों के लिए, वो सारे बंद किए जैसे हुए। वहाँ पे डॉक्टर ही नहीं है, स्टॉप ही नहीं है। तो अभी जानवर को कुछ प्रॉब्लम होता है, हेल्थ इश्यू होता है जानवर का, तो उसके लिए उनको प्राइवेट डॉक्टर की मदद लेना पड़ता है, प्राइवेट वेटरनरी डॉक्टर की। और वो बड़े पैमाने पे उनको महंगा जाता है वो खर्चा, और इसलिए सारी चीज़ें हैं। इसके मद्देनजर हमने कलेक्टर साहब से रिक्वेस्ट की है कि आप एक बैठक बुलाए, जिसमें व्यापारी भी आए, जिसमें प्रशासन भी आए, पुलिस प्रशासन भी आए, और इसके ऊपर मार्ग निकाले। और आपने बात, कलेक्टर साहब बिल्कुल सकारात्मक थे। कलेक्टर साहब को भी ये समझ में आ गया कि सही में ये प्रॉब्लम भयंकर है, और इसके वजह से किसानों का और पुलिस का संघर्ष हो सकता है, किसी संगठन का संघर्ष हो सकता है, और उसकी वजह से किसानों को भी तकलीफ हो सकती है और लॉ एंड ऑर्डर भी क्रिएट हो सकता है। उसके लिए वो उसके ऊपर कार्रवाई करने के आदेश देंगे। अंकुश सर, आपने बताया कि बाजार की हालत सही नहीं है, पानी नहीं है, शेड नहीं है, झाड़ नहीं है। इसके बारे में जिलाधिकारी ने क्या कहा है? अभी ऐसा है कि अपन अगर दूसरे घर में रहने जाते तो पहले वो घर में पूरी व्यवस्था करते फिर रहने जाते। यहाँ तो ऐसा है कि बाजार समिति ने बाजार उधर शिफ्ट कर दिया, लेकिन वहाँ कुछ भी सुविधा नहीं है। मैं भी जाके देख के आया वहाँ पे, वो सब सुविधा वहाँ पे होना चाहिए। जैसे कोई मिनिस्टर लोग अगर बाहर से यहाँ आते थे, इनके लिए गेस्ट हाउस है। हम भी, हमारे किसान भी 50-100 किलोमीटर से आते हैं, उनके लिए भी नहीं जाता तो एक टीन का सेट तो बना के दो। उन्हीं का जो वहाँ पे बैल बाजार में जो कोई व्यापार होता है, उन्हीं के भरोसे बाजार समिति को जो कुछ टैक्स आता है, तो टैक्स का कुछ पैसा तो वहाँ खर्चा करो। ये बताओ क्या दिक्कतें आती है आपको? आपने अभी बताया था, जिलाधिकारी से बात कर रहे थे कि रोका जाता, मारा जाता, इंजर्ड हुए हैं लोग करके। हाँ, वो ऐसा है कि कोई किसान जानवर लाते हैं, कोई किसान के खरीदे हुए व्यापारी जानवर लेके जाते हैं। उस समय में जो कुछ संगठन के द्वारा या संगठन का नाम बता के या पुलिस की द्वारा गोरक्षण वालों के पास जानवर छोड़ देते हैं, उनका वो भी पूरा वहाँ पे गोरक्षण में भी कोई सुविधा नहीं है। हमने गोरक्षण में भी जाके देखे हैं, वहाँ भी कोई जानवरों की सुविधा नहीं है। और ऐसे में ऐसा है कि वो व्यापारी का जानवर पूरा वहाँ पे खराब हो जाता है। उनका खरीदा हुआ जानवर 1-1, 1.5 महीना उनको कोर्ट में घूमना पड़ता है, तब जाके उनका जानवर उनके हाथ में मिलता है। अच्छा खासा जानवर खराब होके मिलता है। तो ये सब बहुत बेकार अवस्था है। इसमें हमने कलेक्टर साहब को ये बोले कि आप एक बैठक बुलाइए, और बैठक में एक सकारात्मक जो कुछ डिसीजन होगा वो डिसीजन लीजिए, जिससे व्यापारी भी जानवर खरीद सके, किसान भी बेच सके, और ये सब बाजार जो है सुरक्षित चल सकेगा। जो इनका अभी 2-1.5 महीने से जो संप यहाँ पे व्यापारियों ने पुकारा है, वो संप भी हटना चाहिए और एक अच्छा व्यापार यहाँ होना चाहिए। व्यापारियों के साथ क्या काश्तकारों का भी माल भी गौरक्षक में जाता है? गाड़ी पकड़ी गई तो अब ऐसा है कि किसान, एकाध किसान अगर नहीं वहाँ पे दे पाया कुछ उनका पर्ची वर्ची या, तो वो तो जाता ही है ना। कितने दिनों बाद मिलता है? वो तो 1.5 महीना नहीं मिलता। जब तक तो जो 100 किलो का जानवर है वो 50 किलो हो जाता है। हाँ, बहुत हालत खराब हो जाती है। कई बार तो मिलता भी नहीं। कई बार तो मिलता नहीं। ये आंदोलन आपका कब तक चलते रहेगा? जैसा ये अभी अगर कलेक्टर साहब ने एक यहाँ बैठक लेके सकारात्मक निर्णय नहीं दिया, तो अगले आंदोलन में हम पूरी जानवर जो है किसानों की या कलेक्टर ऑफिस में लाके बांध देंगे, और कलेक्टर साहब को बोलेंगे अभी आपको ही इनका चारा पानी करो। तो ये आंदोलन की शुरुआत थी, और आगे देखा जाएगा कि इनका कहना है कि हमारी अगर मांगे नहीं मानी गई तो हम जानवर लाके जो है कलेक्टर ऑफिस में छोड़ दिए जाएंगे। WH न्यूज़। डीजे की गाड़ी समझ गया, डीजे
अरे वो वाला में माइक लगेगा। दोस्तों WH और इंडिया 5 न्यूज में आपका स्वागत। मैं ख्वाजा कबीर भंडारा से। यह नागपुर से 60 किलोमीटर दूर भंडारा में मौजूद हूँ। यहाँ एक धक्का जो है मोर्चा निकाला जा रहा है। मेरे पीछे में जो नजर आ रहे हैं ये मोर्चे को जो है ये लोग नजर आ रहे हैं। इनकी मांग है और बच्चों का लोग इसके नेतृत्व के अंदर में ये मोर्चा निकाल रहे हैं। क्या बोलेंगे इस मोर्चे के बारे में? यहाँ पे पिछले 1.5-2 महीने से भंडारा के जो बैल बाजार प्रसिद्ध बैल बाजार है वहाँ पे जो प्रशासन द्वारा जो लूटमार चालू है उसके कारण किसानों के जो जानवर है जो निकामी जानवर बोलते हैं जो निकामी जानवर बेचने के बाद किसान एक दूध का जानवर अपने घर में लेके जाता है और अपना उधर निर्वाह चलाता है। लेकिन पिछले 1.5-2 महीने से व्यापारी द्वारा वो जानवर खरीदी नहीं हो रही है। हमारी ये मांग है कि वो व्यापारी को जानवर खरीदी करने के लिए एक अच्छी व्यवस्था का निर्माण कीजिए या तो फिर हमारे जो जानवर है प्रशासन ने यहाँ पे लेना चाहिए। दूसरी हमारी मांग है किसानों को जो कर्जा माफी सरकार ने जाहिर की थी वो कर्जा माफी देना चाहिए, धान को बोनस देना चाहिए। जहाँ पे बैल बाजार भर रहा है वो बैल बाजार में जो कोई सुविधा नहीं है, कुछ भी सुविधा नहीं है, वो सुविधा किया जाए। इसलिए मांग व्यापारियों को क्या दिक्कत, व्यापारियों को क्या दिक्कत आ रही है? व्यापारियों के गाया रोक रहे, व्यापारियों के ड्राइवर को मार रहे, व्यापारियों को पैसे की लूटमार कर रहे, पुलिस की तरफ से हो रही है, कुछ बजरंग दल के नाम बता के कर रहे हैं। तो ये सब बंद होना चाहिए। शासन तक के आपने बात पहुंचाया? हाँ, हमने निवेदन दिए थे। क्या कहा उन्होंने क्या कहा? उन्होंने अभी तक कुछ सकारात्मक उत्तर नहीं दिए। तभी तो मोर्चा निकाले। देशी बिरादरी के लोगों ने अजित पवार मुख्यमंत्री से मिला था, उन्होंने क्या कहा? इसमें अजित पवार ने क्या कहा? अजित पवार बोलते ये सब बंद होना चाहिए, लेकिन बंद करना उन्हीं के हाथ पे, उन्होंने करना चाहिए। इनका यही कहना है कि हमारे यहाँ रोजगार इसी पर चलता है और जब तक किसी लोग खरीदेंगे नहीं तो हमारा जो है ये एकीकडे म्हणते की शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून गाई द्या, शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून म्हशी द्या, शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून बकऱ्या द्या, शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून कोंबड्या द्या। आणि त्याचे वय झाल्यावर काय करायचं? त्याचे वय झाल्यावर काय करायचं सांगा ना? आम्हाला काही सहकार का त्याला विकायचा? त्याच्या रोगराईले पैसे राहत नाही, त्याचे पालन पोषण करणं महाग होते, म्हणून आम्हाला जनावराला ते विकावं लागतं आणि दुसरे जनावर घ्यावं लागते। माझं असं म्हणणं आहे की सरकारने एवढा पुलका आला असेल तर सरकारने एक काम करावं ना, ज्याप्रमाणे मोटरसायकलसाठी योजना करते, ज्याप्रमाणे कारसाठी योजना करते, जुनी वाली लेके आओ, नई वाली लेके जाओ, तशी योजना करा। आमच्या भेकड जनावर घ्या आणि चांगले जनावर द्या, आम्ही पोसायला तयार आहोत। करा ना एखादी योजना, म्हणता ना तुम्ही पुरानी लेके जाओ, नई लेके आओ, सांगा ना। आम्ही अशी योजना काढा सरकारनं, आमच्या भेकड जनावर घेऊन जा आणि नवीन जनावर दुभत जनावर आम्हाला द्या, आम्ही पोसायला तयार आहोत। मात्र सरकारला याची काही घेणदेण नाही। आता शेतकऱ्यांना हा प्रश्न आणि निवारण लागल, काहीतरी आमच्या डोक्यामध्ये चुकीच्या भराचं, काहीतरी आमच्या डोक्यात काहीतरी चुकीच्या सांगायचं आणि वेगळ्या मार्गाने लोकांना त्रास द्यायचा प्रकार सुरू आहे। आणि तुम्ही काय सांगता हो? एकीकडे आम्हाला तुम्ही रस्त्यावर त्रास देता, एकीकडे पोलीस त्रास देते, एकीकडे कोणत्या तरी दलाचे नाव सांगून काही कार्यकर्ते त्रास देतात आणि दुसरीकडे काय अवस्था आहे देशाची? आज आपला भारत देश काँग्रेसच्या काळामध्ये बीफ निर्यात म्हणजे मटण निर्यात करत 14 नंबरवर होता आणि आज आपला भारत देश दुसऱ्या क्रमांकावर आलाय। म्हणजे विदेशात विकला तर चालते, अदानीनं विकला तर चालते, अंबानीनं विकला तर चालते, अशा मोठ्या व्यापाऱ्याने विकला तर चालते, त्याच्या बीफ तर विमानाने जाते, जहाजाने जाते, हे दिसत नाही तुम्हाला? त्याच्यावर काय कारवाई करत नाही? उलटा त्याच्याकडे तुम्ही टॅक्स कमवता, नुसता टॅक्स करून पैसा भेटते म्हणून तुम्ही त्यांना संरक्षण देता। अल कबीर नावाचा एक मोठा कारखाना आहे, कोणाचा आहे? भाजपच्या लोकांचा कारखाना आहे तो अल कबीर नावाचा। आपण स्वतःहून कारखाने चालवायचे आणि इकडे गरीब शेतकऱ्यांना त्रास द्यायचा, हा धंदा यांनी बंद केला पाहिजे। माझी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे, आज पावसामुळे थोडासा व्यत्यय आला,
मात्र पुढच्या मोर्चा आपण कलेक्टर साहेबांना सांगून देता आजच. आज तुम्हाला फक्त निवेदन घेऊन चाललोय, मात्र याच्यावर तुम्ही कारवाई केली नाही तर आम्ही महिनाभरानं पुन्हा येणार. सगळे जनावर तुमच्या दारात बांधल्याशिवाय राहणार नाही. सगळे जनावर तुमच्या दारात बांधणार. आणि जेव्हा आम्ही जनावर तुमच्या दारात बांधू ना, मग जरा करून पहा त्या जनावरचा शेण कोयटा. मग जरा जनावर सांभाळून पहा, त्याला चारा टाकून पहा, ते बिमार झालं तर दवाखान्यात देऊन पहा. त्याच्यासाठी वेटनरी डॉक्टर आम्हाला भेटत नाही. आज खेड्यापाड्यात प्रशासन झालाय, जनावर बिमार झालं तर प्रायव्हेट डॉक्टरकडे न्यावं लागते. सगळे वेटनरी दवाखाने बंद करून टाकले. सगळे वेटनरी दवाखाने बंद करून टाकले. आणि मग प्रायव्हेट दवाखान्याचे हे डॉक्टर, वेटनरी डॉक्टर एका शेतकऱ्याकडून हजारो रुपयाची लूट करतात. लंपी नावाच्या रोगाला मध्ये जनावरावर कुठं आला सरकार आम्हाला वाचवासाठी? कुठं आला सांगा? दिलं का आम्हाला नुकसान भरपाई? अशी कोणती नुकसान भरपाई सरकारनं दिली नाही. आणि मग अशा सरकारले त्या विरोधात शेतकऱ्यांना रस्त्यावर यावं लागल. कर्जमाफीचे आश्वासन आहे, धानाले बोनस देऊ म्हणून सांगितलं होतं. निवडणुकीच्या पहिले सगळ्याला बोनस देऊन टाकला, मता घेऊन टाकली. आणि आता ज्यांना खरेदी केंद्रावर धान विकला त्याला बोनस देऊन नाटक करतात. असे नौटंकीबाज सरकार आहे. या सरकारला धडा शिकवायचा आहे. आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आज पावसामुळे आपलं आंदोलन थोडस फिसकटलं, पण पुढच्या वेळेस आपण सगळ्यांनी पुन्हा बसो. आपल्या शेतातल्या, आपल्या घरातल्या गाई असतील, म्हशी असतील, बकरे असतील, कोंबडे असतील, सगळ्याचे सगळे कलेक्टर साहेबाच्या ऑफिस मध्ये येऊन काढायचे, म्हणजे दाबायचे आणि त्याला करू द्यायचे सगळे कामं. आता त्याला करू द्यायचे सगळे कामं. त्याशिवाय शेतकऱ्यांच्या वेदनांना समजणार नाही. काय करते हो शेतकरी जनावर विकून? जेव्हा शेतकऱ्यांना अडचण येते तेव्हा जनावर विकते. आणि तुम्ही काय सांगता? तुम्ही काय सांगता? शासन कोण करतात? सरकार करतं का? शेतकरी करते. शेतकरी आणि शेतकऱ्याला वेदना असतात. आणि आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आता आपण कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन विनंती करणार आहे का तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही. आमची हे जे लोकांची गुंडागर्दी चालू आहे ते बंद केली नाही. आणि या पोलीसवाल्याची जे वसुली सुरू आहे, कदाचित त्यांना पगार कमी भेटत असतील. मग वसुली करण्यापेक्षा पगारवाढीची मागणी करा ना. या वसुल्या जर गरीब शेतकऱ्यापासून सुरू आहे, हा वसुल्या जर थांबल्या नाही तर याहीपेक्षा मोठं आंदोलन आम्ही कलेक्टर ऑफिसवर केल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. घेतल्यानंतर आपला प्रपंच, आपला उदरनिर्वाह चालवायचा. हा गेली हजारो शेकडो वर्षापासून हा व्यापार चालत असताना फक्त आता जसं काय झालं, या राज्याचे गृहमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, मी तुम्हाला आज या माध्यमातून सांगू इच्छितो की गेले अनेक सरकार आली, अनेक सरकार गेली, परंतु या व्यापाराला कधी बाधा आली नाही. आणि आताच काय एवढी पैशाची कमी पडली का त्या आमच्या शेतकरी बांधवाच्या गाड्या रोखून त्या शेतकरी बांधवांना रस्त्यामध्ये वेगळ्या पद्धतीचे चार्जेस लावून त्यांची लुटमार केली जाते. तेवढ्यावरच नाही तर काही आमच्या हिंदू संघटनांचं नाव सांगून त्यांच्या ड्रायव्हरला मारहाण केली जाते. हा गोरखधंदा किती वर्ष तुम्ही पुन्हा करणार आहात? या शेतकऱ्याला सुखी समृद्ध करणार आहात की नाही, हे तुम्हाला या माध्यमातून विचारायला आलेलं आहे. ज्या पद्धतीने आपण निवडणुकामध्ये सांगितलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही या शेतकऱ्याचा सातबारा कोरा केल्याशिवाय राहणार नाही. गेली 8 महिने तुमची सरकार बसली, 8 महिन्यामध्ये 2 अधिवेशन झाले, परंतु अजूनही सातबाऱ्याच्या कर्जमाफीवर, शेतकऱ्याच्या कर्जमाफीवर तुम्ही साधा शब्द काढत नाही. किती वेळा आम्ही मागणी करायची? रायगडावर शिवाजी महाराजांच्या रायगडाच्या पायथ्याशी आमचं आंदोलन झालं, आमदाराच्या घरावर टेंबा आंदोलन झालं, मंत्र्याच्या घरावर रक्तदान शिबिर झालं. तेवढंच नाही तर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीस्थळावर 7 दिवसाच्या नद्या आंदोलन झालं. एवढंच काय तर 140 किलोमीटरची पायी वारी सुद्धा झाली, चक्का जाम सुद्धा महाराष्ट्रात झाला. तरी पण तुम्ही शब्द कर्जमाफीला काढत नाही. हे कसं काय तुमचं सरकार? आणि एवढं सगळं असल्यानंतर सन्माननीय नितीन गडकरी साहेब म्हणतात की पैशाची काही कमी नाही, तुम्ही फक्त आम्हाला मागा, आम्ही देतो. आणि आमच्या शेतकरी कर्जमाफीसाठी तुमच्याजवळ एक खडकू सुद्धा आहे नाही, तुम्ही द्यायला तयार नाही. जे कोणी मागितलं नसेल, असे शक्तीपीठ असतील, लाडकी बहीण असतील, ज्या बिनकामाच्या योजना तुम्ही देऊन आपलं उदो करत आहात, हे बंद केलं पाहिजे. या निमित्तानं सांगतो. दुसरा विषय असा, नागपूरच्या अधिवेशनामध्ये तुम्ही म्हटलं होतं की आम्ही सरसकट धानाला बोनस देणार आहे, सरसकट धानाला बोनस देणार आहे. आणि मात्र बोनस देताना जे दुटप्पी धोरण तुम्ही ऐकलं, ज्यांनी धान खरेदी आहे ते सुद्धा तुम्ही बदलवून सर्व शेतकरी, धान उत्पादक शेतकऱ्यांना आपण सरसकट धान उत्पादकांना बोनस दिलं पाहिजे. हे सुद्धा या ठिकाणी प्रामुख्याने मागणी आहे. चौथी मागणी आमची या ठिकाणी हे आहे की एखादा बैल बाजार जो शेतकऱ्याचा आहे,
म्हणून तो काय एखाद्या खर्च बिकट भरवणार का, एखाद्या वायक जंगल भरवणार का? त्या ठिकाणी सर्व साधन सुविधा उपलब्ध केले पाहिजे. त्या ठिकाणी लांबून येणाऱ्या शेतकऱ्यासाठी एखादा विश्रामगृह तयार झाल्या पाहिजे. त्या ठिकाणी वृक्षारोपण करून रोड रस्ते सुद्धा बनविले पाहिजे. कारण तो शेतकऱ्याला बाजार आहे म्हणून का त्याला वाड्यावर सोडणार का, आणि त्या शेतकऱ्याच्या भरोश्यावर तुम्ही हप्त्याची वसुली करणार का, हा प्रश्न आम्ही या ठिकाणी तुम्हाला विचारण्यासाठी आलेलो आहे. आणि म्हणून हा सगळा जो काही गोरखधंदा, हा जो काही भ्रष्टाचार आहे, हा कधी तुम्ही थांबवणार आहात, हा कधी तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्याला आदेश देणार आहात, कधी तुम्ही या बैल बाजारात जो संप सुरू आहे व्यापाऱ्याच्या वतीने, तो संप कधी मागे घ्यायला लावणार आहात, कधी या बैल बाजारातली सुरळीत जे खरेदी विक्री आहे ते सुरू होणार आहे, हे विचारण्यासाठी आम्ही तुम्हाला या ठिकाणी आलेलो आहे. या निमित्तानं मी आपणास विनंती करतो की आमच्या ह्या सर्व मागण्यांचा आपण सन्मानजनक विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा, आणि ती काही गेली 1.5-2 महिन्यापासून बंद झालेली खरेदी विक्री आहे ते आपण सुरू करावी, एवढीच आपणास विनंती करतो. दोस्तों हो, ये थी आज की आपके शहर की विशेष खबर. कल फिर मिलेंगे नई खबर के साथ. तब तक के लिए देखते रहिए WH न्यूज़ खोज खबर. चैनल को लाइक सब्सक्राइब अवश्य करें. आपके मोबाइल पर खबर पाने के लिए बेल अवश्य दबाएं. हम देते रहेंगे आपको खबर, आप देते रहिए हमें विज्ञापन. धन्यवाद, नमस्कार.